नमस्कार. मी राजू आठवले, जीप प्राशा बलदेववाडी, केंद्र तालुका सिल्लोड. आपणासमोर वांझोटी ही कथा सादर करणार आहे. सकाळी सकाळी शांताबाईच्या ओरडण्यानं आणि शिव्या शापानं आजूबाजूच्या बाया माणसांना जाग आली. सर्व बाया माणसं तिच्याजवळ जमा झाली. तशी शांताबाईला आणखीच जोर चढला. शांताबाईच्या तोंडाचा पट्ट्यानं वेग घेतला. तिच्यासमोर पडलेल्या सामानाकडे पाहून बाया आपापसात पुटपुटू लागल्या. त्या गर्दीतून सावित्री पुढं होत म्हणाली, आता माय, इथं तर 4 निंब आहेत आणि निंबाई टाचण्या बी टोचलेल्या आहेत जणू. हो ना माय, पाय ना, कोण्या रांडचं मड गेलं कान्नू. मज घर पुजायला दिसलं का तिला? नाही तिच्या बी अंगात अशा टाचण्या टोचल्या ना तर मग मले म्हणा, मले बी शांताबाई म्हणतात. असं शांताबाईनं ओरडून आपला निर्धार जाहीर केला. माय, अहो 5 घरं पुसती म्हणती अवदसा. आता 4 घरं झालेत. आता 5वं कोणाचं पुसतीन कोणाचं नाही काय माहीत. असं म्हणत कांता धास्तावून बाजूला झाली. गावात या प्रकरणानं सर्वांनीच धास्ती घेतली होती. यामध्ये अंधश्रद्धाळू अशिक्षितच नव्हे तर सुशिक्षित लोकांचाही भरणा होता. त्यामुळे स्त्रियांमध्ये आणखीच धास्ती वाढली होती आणि काही स्त्रिया तर त्यात आणखी काल्पनिक भर घालून त्या प्रकरणाला आणखीनच वाढवत होत्या. पुरुष मंडळींनी त्याच दिवशी ठराव घेतला की जी कोणी व्यक्ती घरं पूजत असेल तिला रात्री गस्त घालून पकडायचं. काही बायांचं म्हणणं असं होतं की ती लेकरूवाळ्या बायांची घरं पुसते आणि ती ज्या बायांची घरं पुसते त्यांच्या घरावर संकट येणार किंवा त्या घराचा वंशाचा दिवा विझणार. या गोष्टीला काही पुरुष मंडळीही दुजोरा देत असल्यामुळे बायांना आणखीनच जोर चढला होता. पण काही तरुण मंडळी मात्र याच्यावर बिलकुल विश्वास ठेवायला तयार नव्हती. त्यात गजाही होता. गजाचा अशा गोष्टीवर बिलकुल विश्वास नव्हता. तशातच गजाला बायांच्या चर्चेतून एक गोष्ट कळाली की ती बाई घर पुसताना अंगावर एकही कपडा न ठेवता घर पुसते आणि शेवटी मसनवट्यात जाऊन दिवा लावून परत येते. गजाला ही गोष्ट माहीत झाल्याबरोबर त्यानं आपल्या मित्रमंडळीचा अड्डा जमवला आणि त्यानं डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातला. कारण या 5व्या घर पुजल्यानंतर गावामध्ये जे घर 5वं पुजलं जाईल त्या घराच्या वंशाचा दिवा विझणार आणि त्या वांझोट्या बाईला लेकरू होणार ही बातमी सर्व गावभर पसरली होती. गजानं आपला अड्डा जमवला आणि डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातला. तो मित्रांना म्हणाला, हे पहा, एक काम करू आपण. पुरुष मंडळी गस्त घालून राहिली ना, मग आपणच घालू ना गस्त आणि पकडू त्या बाईले. पण मोठी माणसं असल्यावर आपण, ईशा आळखडत म्हणाला, अरे असू दे ना मोठी माणसं, आपण बी पकडू ना त्या बाईले. आणि तुम्हाला माहीत आहे का, ती बाई म्हण एक बी कपडा अंगावर न घालता घर पुसती आणि मसनवट्यात जाऊन दिवा लावून परत येते. माहिती आहे का तुम्हाला? एक बी कपडा अंगावर न घालता घर पुसते असं म्हटल्यावर सर्वांच्या मनात एक अनामिक उत्सुकता निर्माण झाली आणि नामा पटकन बोलून गेला, मग तर मी तयार आहे बुवा. नामा तयार म्हणल्यावर मी बी तयार आहे. लगेच श्रीराम बोलला. म्हणजे आणखी 4-2 लोक तयार झाली. तसा गजाला जोर चढला. इकडं शांताबाई आणि तिच्या नवऱ्याचं झुकलं होतं. शांताबाई आपल्या नवऱ्याला म्हणाली, जा त्या सखूबाईला बोलून आणा आणि तिला म्हणा उचल हे सामान. अरे सखूबाई कायले पाहिजे, मी आहो ना. मी आहो ना. आणि तुम्हाला काय झालं तर बसू का मग तुमचं टक्कुर दाबा. मला काय नाही होत, मला अशा गोष्टी विश्वास नाही. पाहतो जाता मला काय होतं का. असं म्हणत शांताबाईचा नवरा पुढे सरसावला आणि ते सामान उचलणार तो शांताबाई जोरान रडली. आता माय काय करावं या बुवाले, कसं सांगाव. अहो तुम्हाला काय झालं तर मग मी काय करू. जा त्या सखूबाईला बोलवा. आता तुम्ही जर नाही ऐकलं तर तुमच्या समोर जीवच देईन मी. असं म्हटल्यावर शांताबाईच्या नवऱ्याचं काही चाललं नाही आणि तो सखूबाईच्या घराकडे निघाला. सखूबाईच्या दारात पाऊल टाकताच सखूबाई म्हणाली, कळलं बरं मले, कळलं मले. त्याला कोणी हात नाही लावला ना त्या सामानाले? नाही, कोण नाही लावला. चाल उचल तू. नाही आणि येता की मग नारळ उदबत्ती कापूर घेऊन यायचा होता. आता घेतो ना रस्त्यात, चाल ना समोर. नाही आधी ठेवला असतं ना देवाऱ्यात. बरं ठीक आहे, घेऊन येतो मी. नाही आता राहू द्या, आता रस्त्याने जातानाच घेऊ आणि मग तिकडं पूजा करून मग ते सामान मी ठेवी ना देवाऱ्यात. तुम्ही व्हा पुढं, मी येतेच. असे म्हणून सखूबाई शांताबाईच्या घराकडे जायला लागली. 35च्या सखूबाईच्या अंगात 7-8 महिन्यापूर्वी देवी यायला लागली
आणि ती अंगारे दुपारी द्यायला लागली. तिच्या घरात दरबार भरायला लागला. ती लोकांच्या समस्या सोडवायला लागली. नारळ, अगरबत्ती, कापूर घेऊन कुणाकडून 11 रुपये, कुणाकडे 21 रुपये दक्षिणा घेऊन ती तोडगा सांगायला लागली. आणि या तोडग्यावर विश्वास ठेवून अंधश्रद्धाळू बायकामुळे तिचं आणखीच फावलं आणि तिचा दरबार मोठ्या प्रमाणात भरायला लागला. दर गुरुवारी तिचा दरबार भरायचा आणि बाया माणसांची गच्च गर्दी तिच्या दरबारात व्हायची. सखूबाई शांताबाईच्या दारात गेल्या गेल्या त्या सामानाकडे पाहत म्हणाली, आता माय, हे तर आकृतीच आहे. निंब आणि निंबा टाचण्या बी तोचील आहेत. पाय ना माय, कोण्या रांडाचं मड गेलं कानू, शांताबाई रडवेल्या स्वरात म्हणाली. तशी सखूबाई म्हणाली, शांती, मी आहे ना, कशाला काळजी करते? मी आहे, मी उचलते ते. पाय माय, तूच पायाचा ही काय? तर त्या सामानाकडे पाहत सखूबाई त्या सामानाजवळ बसली. काहीतरी मंत्र पुटपुटून त्या सामानावर टाकले. त्या सामानाकडे डोळे वटारून पाहत बोलली, हे नक्की काहीतरी आकृती दिसते. त्या सामानाकडे पाहून डोळे वटारले, वर आकाशाकडे पाहून हात जोडले आणि ते सामान उचलून शांताबाईला म्हणाली, शांते, दरबारात ये, पाहते काय आहे तर कोणाची करणी आहे ती सांगते तुले. तसे शांताबाईनं मान डोलावली आणि ते सामान उचलून सखूबाई आपल्या घरी चालती झाली. सखूबाई निघून गेल्यावर बाया आपापसात कुजबुजू लागल्या. काही तरुण मंडळी मात्र त्याची टिंगल टवाळीही करायला लागली. गजाचा या गोष्टीवर बिलकुल विश्वास नव्हता. सखूबाईवर उलट तो संशय घ्यायचा, तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. 35शीची सखूबाई दिसायला सर्वसामान्य असली तरी तिच्यात नखरेलपणा मात्र भरपूर होता. त्यामुळे ती एखाद्या तरण्या पोरीसारखी वागायची, राहायची. तिच्या नवऱ्यावर वचक होता. गावातल्या अनेक भोळ्या भाबड्या माणसाचा तिच्यावर विश्वास असला तरी गजाचा मात्र तिच्यावर बिलकुल विश्वास नव्हता. त्याला कारणही तसंच होतं. एकदा गजाची बहीण दिवाळीला माहेरी आली आणि माहेरी आल्यावर गजाच्या आईनं तिला पाहुणचारासाठी घरी बोलवलं. पाहुणचार झाल्यानंतर 2-3 दिवसांना अचानक तिच्या पोटात दुखायला लागलं आणि ती गडबडाळ बोलायला लागली. गजाच्या काकीनं तिला सखूबाईच्या दरबारात नेलं आणि दरबार सुरू झाला. अचानक सखूबाईच्या अंगात देवी संचारली आणि ती गजाच्या बहिणीला प्रश्न विचारायला लागली. सासू सासरे चांगले आहेत का? सांग लवकर. चांगले आहेत, गजाची बहीण बोलली. नवरा कसा आहे? नवऱ्याचं नाव काढल्यावर गजाची बहीण झक्कास लाजली. तशा स्थितीत ते लाजणं पाहून सखूबाईच्या अंगातल्या देवी तिच्यावर ओरडली, लाजती कशाले? सांग लवकर, नवरा कसा आहे? नवरालाही चांगला आहे मा, असं लाजत गजाच्या बहिणीनं उत्तर दिलं. दिसतंय मले, दिसतंय. चल बोल, किसको घर को गई थी क्या? देवी असं अधूनमधून हिंदी बोलायची. त्यामुळं गावातल्या लोकांना आणखीच आश्चर्य वाटायचं, कारण सखूबाईला त्यांनी कधीही हिंदी बोलताना पाहिलं नव्हतं. बोल लवकर. गजाची बहीण विचार करत होती तेवढ्यात देवी तिच्यावर ओरडली. सांग लवकर, सांग कोणाच्या घरी गेली होती? किसके घर को पाहुणचार घेऊनचार खाया था क्या? आणि गजाची बहीण अचानक बोलून गेली, हो, मैं काकीच्या घरी खाल्लं ना. वहीच हुआ फिर. खाने में दिया, मैं स्पष्ट देखून राहिली, वहीच हुआ. हे ऐकून गजाच्या काकीला खूप राग आला. ती रागानं लाल झाली. पण तशाही स्थितीत तिनं देवीला तोडगा विचारला. देवीनं तोडगा सांगितला आणि पथ्यपाणी सांगितलं. पथ्यपानं पाळलं नाही तर पुन्हा पोट दुखेल हे सुद्धा सांगितलं. त्यानंतर सखूबाईच्या अंगातली देवी गेली आणि 30 रुपयाचा चुराडा करून गजाची काकू घरी आली. पण पुढच्या काही मिनिटातच गजाच्या आईचे केस गजाच्या काकूच्या हातात होते आणि दोघीची चांगली जुंपली होती. गजाची बहीण पेचात पडली. गजानं कसं तरी भांडण सोडवलं आणि गजाचं टाळकं फिरलं. एक दिवस गजा सखूबाईच्या घराजवळ घुटमळताना दिसला. तो तिथं घुटमळत राहिला. त्या दिवशी बुधवार होता. गजानं आपलं काम आटोपलं आणि तो तिथून निघून आला. दुसऱ्या दिवशी गुरुवार. सखूबाईचा दरबार भरणार होता. सखूबाईनं आंघोळ आटोपली, हिरवं लुगडं नेसलं, दरबारात अंगारे धुपारे केले, उदबत्त्या लावल्या, धूप लावला,
दरबार गच्च धुरानं भरून गेला आणि सखूबाईच्या दरबाराला सुरुवात झाली. लोकांना गाऱ्हाणं मांडायला सुरुवात केली आणि अचानक सखूबाईचं अंग कुठं मोठं खाजवायला लागलं. सखूबाईनं त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र जसा वेळ वाढत गेला तसतसा तिच्या अंगाची खाज वाढायला लागली आणि ती बडबड करायला लागली. अचानक खाज वाढल्यामुळं ती ओरडायलाही लागली आणि भर दरबारात लोकांच्या समोर नको तिथं खाजवणं न जमल्यामुळं तिची चिडचिड व्हायला लागली आणि या चिडचिडीनंच बडबडीनं तिनं ओरडायला सुरुवात केली आणि दरबार बरखास्त केला. गजानं ही सर्व गंमत पाहिली आणि गजा घरी निघून गेला. त्याच दरबारात गजाची काकूही होती. तो सरळ काकूच्या घरी गेला आणि काकूला म्हणाला, काकू काय झालं होतं सखूबाईला? काऊन ओरडू राहिली ती? काय माहीत बा, आपण काय सांगावं? नाही पण झालं काय होतं? अरे काय नाही, तिचं अंग खाजत होतं. कोणतरी तिच्या लुगड्यावर खाचखुरी लावली असन. मग काकू तिला म्हणावं देवीला विचार ना कोणं लावली असन तर. देवी तिला सगळं सांगेल. आता आपण काय सांगणार बापा? ती म्हणे ना मी बरोबर शोध लावते कोणं लावली तर. तसं नाही, तिला म्हणा नाव सांग कोणं लावली खाचखुरी तर, नाही तर मी सांगतो कोणं लावली तर. हा, आणि तुला कसं काय माहीत? मॅच लावली खाचखुरी. अरे मसन्या, असं काऊन करून राहिला? अरे तुला काही झालं गेलं तर काही केलं तर तिनं? काकू मला काही नाही होत. माझ्या असा गोष्टी विश्वास नाही. आणि तुम्हाला सांगतो हे असं पोट दुखणं हे ते दरबारात नाही राहत आणि तिला काही समजत नाही. तिनं त्या दिवशी काही पण सांगितलं तुम्हाला आणि तुम्ही बसल्या भांडत माझ्या आईसोबत. काकूच्या डोक्यात लख्खन प्रकाश पडला. तशी काकू खुदकून हसली. गजालाही बरं वाटलं. आजही गुरुवार होता. गजा सखूबाईच्या दरबारात हजर होता आणि सखूच्या अंगात देवीनं संचार केला होता. शांताबाई आपलं गाऱ्हाणं सखूबाईवर समोर मांडत होती. तशी सखूबाईच्या अंगातली देवी अचानक बोलायला लागली. हा, मला दिसून राहिलं, स्पष्ट दिसून राहिलं मला कोण आहे तर. त्या घरासमोर कोण सामान पुजलं ते मला स्पष्ट दिसून राहिलं. हा, आपल्या गावातीलच आहे शांती. त्या घराच्या उजव्या बाजूला आहे. देवीनं असं उजव्या बाजूला सांगितलं तसं शांताबाईच्या डोक्यात आपल्या घराच्या उजव्या बाजूचे 10-12 चेहरे समोर आले. शांताबाई विचार करायला लागली की कोण असेल आणि त्या दरबारात बसलेल्या शांताबाईच्या उजव्या बाजूला राहणाऱ्या बायाच्या छातीत धस्त झालं. त्याच दरबारात रेणुकासुद्धा बसलेली होती. रेणुका अचानक काळजीत पडली. शांताबाई जशी दरबारातल्या लोकांकडे नजर फिरवायला लागली तसं रेणुकानं आपला चेहरा एका बाईच्या मागे लपवला. लग्न होऊन 2 वर्ष झाले तरी तिची कूस उजवली नव्हती. त्यामुळे ती काळजीत पडली आणि विचार करता करता तिला अचानक लक्ष्मीची आठवण आली. ती सुद्धा शांताबाईच्या उजव्या बाजूला राहायची. तेवढ्यात गर्दीतून कोणीतरी आवाज दिला, शांती, अरे शांती, अहो त्या देवीला नाव विचार, नाव कोण पूजलं घर ते नाव विचार. तसं शांताबाईनं सखूबाईला विचारलं, देवी मला नाव सांग. नाव पण सांगीन पण पुढच्या दरबारात ये. असं म्हणून सखूबाईच्या अंगातले देवी निघून गेली आणि दरबार तिथंच बरखास्त झाला. त्याच रात्रीपासून ठरल्याप्रमाणे पुरुष मंडळींनी गावात गस्त घालायला सुरुवात केली. रोज रात्री पुरुष मंडळी जागरण करून गावात गस्त घालत होती. 2-3 दिवस झाले पण कुणीही त्यांना आढळलं नव्हतं आणि या पुरुष मंडळींना सुद्धा आता जीवावर यायला लागलं होतं. त्यातच कोणीतरी टूम काढली की आपल्यापेक्षा तरुण मंडळींना गस्त घालायला लावा. आणि ही गोष्ट गजाला माहीत पडल्यावर गजा आणखीनच खुश झाला, कारण त्याला तेच हवं होतं. तोही तयार झाला आणि आपल्या मित्रमंडळींना सुद्धा त्यानं तयार केलं. मात्र रात्र झाल्याबरोबर पुरुष मंडळी झोपली आणि गजाची मित्रमंडळी रात्रभर झोपून राहिली. दुसऱ्या दिवशी जेव्हा पुरुष मंडळींना हे कळलं तेव्हा सर्व कलकलाट झाला. सर्व पुरुष मंडळी सगळ्या तरुणांना बोलायला लागली. तसं गजा तुकाराम बापूच्या कानाला भिडला आणि काहीतरी बोलला. त्यावर तुकाराम बापू हसत म्हणाले, अरे गडे हो, अरे आपण बी काय नालायक. हा, अरे आपण गस्त घालतो ह्या त्या व्यक्तीला सुद्धा माहीतच झालं असेल की नाही. हा, आणि मग ती कशी काय घर पुजणार नाही का? अरे आता ती काही करणार नाही 10-12 दिवस. त्यामुळं आता आपण गस्त घालणं कॅन्सल करू. हा, आणि 10-12 दिवसानंतर हे पोरं गस्त घालतील. होणार आहे. तसं सगळ्या तरुणांनी होकार दिला. सगळ्यांना तुकाराम बापूचे म्हणणे पटले होते. सर्वजण पांगले. रात्र झाली.
सर्वत्र सामसूम झालं. सगळे आपापल्या घरात झोपलेले होते. आणि अचानक त्या रात्री एक दरवाजा करकरला. एक आकृती घराच्या बाहेर पडली. अंगावर ब्लँकेट घेऊन, हातात परात घेऊन ती निघाली होती. हातात परातीत सामान. आकृती चालत चालत 7-8 घरे पुढे आली. ती तुकाराम बापूच्या घराकडेच निघाली होती. आकृतीनं कानोसा घेतला आणि तुकाराम बापूच्या घरासमोर थांबली. तेवढ्यात तुकाराम बापूच्या दारातलं निंबाचं झाड सळसळलं. त्यामुळं आकृती दचकली, पण वाऱ्याच्या झुळकूनं पुन्हा भानावर आली. तिनं आपल्या हातातलं सामान दरवाजा पुढं ठेवलं. परातीतलं सामान बाजूला काढून ठेवलं आणि सामानाच्या आधारानं उदबत्त्या उभ्या केल्या. उदबत्त्या पेटवण्यासाठी तिनं माचीस पेटवली. तसं निंबावरून कुणीतरी धपकन उडी मारली आणि त्या आकृतीला पकडलं आणि जोरात बोंब ठोकली. "अरे पकडली रे, पकडली! धावा धावा!" त्या सरची 4-5 तरुण आणखी धावत आले आणि त्या आकृतीला पकडलं. गजाच्या बोंबमुळं 4-5 घरं पटापट उघडल्या गेली. लोक जागी झाली आणि या लोकांच्या घरे उघडण्यामुळे आजूबाजूची सर्व मंडळी जागी झाली. लोक पटापट जमा झाली. बाया माणसं कलकल करायला लागली आणि ती आकृती सगळ्या माणसाच्या गारड्यात आली. आत्तापर्यंत गजानं धरून ठेवलेली आकृती स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत होती. बायकांचा गराडा त्या आकृतीभोवती पडला होता. त्यामुळे गजानं त्या आकृतीला सोडून दिलं. सगळ्यांच्या मनात उत्सुकता होती. कोण असेल ही? कोण असेल ही? आणि प्रत्येकजण या प्रश्नात गुंतलेला असतानाच रेणुका मात्र त्या गर्दीत लक्ष्मीचा शोध घेत होती. लक्ष्मी कुठे दिसते का ती पाहत होती. काही बाया माणसांनी त्या आकृतीला शिवाशाप द्यायला सुरुवात केली. काही तिच्या नावानं बोटं मोडायला सुरुवात करत होती. तर काही बाया माणसं आणि मंडळी गजाची स्तुतीसुद्धा करत होती. त्या स्तुतीमुळं गजाच्या अंगावर मुठभर मांस चढलं होतं. एवढ्यात तुकाराम बापू पुढे झाले. त्यांनी त्या आकृतीकडे पाहिलं आणि आपला हात पुढं नेत तिच्या चेहऱ्यावरील ब्लँकेट खसकन बाजूला ओढलं आणि सगळ्यांच्या नजरा विस्फरल्या गेल्या. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. गजाच्या काकूनं तर 10च्या 10 बोटं आपल्या तोंडात घातली. ती त्या आकृतीकडे पाहतच राहिली. तुकाराम बापू त्या आकृतीला पाहून म्हणाले, "आता तू सांग, तू ही पूजा कशानं करू? चपलं नका जोड्यानं?" सखूबाईचं पितळ उघडं पडलं होतं. ती बाहेर थरथरत उभी होती. तिच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. धन्यवाद.